सध्या महाराष्ट्रामध्ये दिवंगत ज्येष्ठ लावणी कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे इठा. त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे त्यांच्या चित्रपटाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र त्यांचे वडील भाऊ नारायणगावकर यांच्या समाधीची पंढरपुरातील समाधीची दुरावस्था झालेली आहे. आपण पाहत असाल ही भाऊ नारायणगावकर यांची समाधी आहे. तमाशा कलाक्षेत्रात योगदान दिल्याबद्दल भाऊंचा राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आला होता, सन्मान करण्यात आला होता. आणि त्याच भाऊंच्या समाधीची तर दुरावस्था झालेली आहे. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. शेजारी एक रूम आहे, ती सदैव बंद असते. वास्तविक पाहता भाऊंचं इथं स्मारक होणं गरजेचं होतं, मात्र त्याकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. आता तरी शासनाने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन भाऊंचं ते एक चांगलं स्मारक उभा करावं. एवढंच नव्हे तर आयुष्यभर किंवा आयुष्य तमाशा कलेसाठी लावणीसाठी अर्पण केलेल्या विठाबाई नारायणगावकर आणि भाऊंच्या स्मरणार्थ विठाबाई भाऊ कला महोत्सवाचं आयोजन करावं. आणि तशा प्रकारचं आयोजन केलं गेलं शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने तर त्यांच्याप्रती ती एक कृतज्ञता व्यक्त होईल. गरज आहे ती दखल घेऊन त्यांना न्याय देण्याची. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.